काय आहे? नाही ते भाषणाचं. आहेच की तुझ्या डोक्यात अजून ते? ए वेटर, इकडे. त्यांना दुसरं दे जा. काय जरा तरी भान ठेवा. तू गप्प बस. कुठल्या बी पार्टीची ना सिस्टीम असते एक ठरलेली, तसंच करावं लागतं. आणि अशा मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये आहे ना, पहिली हे असतं प्रेस्टीज असतं. ते असं प्रेस्टीज वेस्टेज जाऊन नाही चालत. तू गप्प बस. माईसाहेबांनी मोठा दिमागदार सोहळा भरवलाय ना. कसली भारी पार्टी. माझ्याकडे एवढे पैसे असते ना, त्याच्यापेक्षा मी लय भारी जंक्शन पार्टी केली असते मी. आणि काय नाही ग, माणसाकडे असा आडमाप पैसा झाला ना एकदा का तू या मला बी विकत घ्यायला बघतोय. आणि हे न्या, ते स्वेटर काढून ठेव. काय एकदम असं ते आल्यासारखं तू बघ, ते तुझ्याकडे स्वेटर काढून ठेवते. काढते. ए सुमन, असं तुम्ही दोघी जणी आहे ना, पहिल्यांदाच असं एखाद्या मोठ्या पार्टीत गेल्यासारखं करू नका. जरा येड्यावानी कमी करा जरा. बघ, माझी इज्जत घालवू नका कुठेतरी. माझी बी आहे ना एक स्टेटस असतंय सोसायटीमध्ये, कळलं का? नीट राहा जरा. शाबास. हाय स्नेहा. नमस्कार. 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 काय काकू भाषण पाठ करत? बसा बसा. उभं कशाला? बसा बसा. नाही असं काय करतोय काकू? बसा. काय भाषण पाठ करताय का? हो म्हणजे आई ऐक ना माझं प्लीज. मी काय म्हणते, हे भाषण आपण सतत. गप्प बस. एकदम गप्प बस. काकू तुम्ही जोरदार भाषण करा. हेच काय ऐकू नका बरं का? हा करा करा तुम्ही तयारी. तुमचं भाषण एकदम छान होणार आहे. आणि ही तुमची पोरगी जर तुम्हाला काही बोलली ना, मला सांगा. काय आमची जर आता अशी घट्टवाली मैत्री झालीये, त्याच्यामुळे मी हिला 1-2 अशी ठेवून पण देऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. हा मस्त भाषण करा. ऑल द बेस्ट. हा तुम्हाला माहिती का ते जंगलामध्ये काय झालं त्या दिवशी? हो अशी गमत. काय 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 जंगलातलं? काय काय बोलतेस तू प्रिया? काय काय जंगलाची गोष्ट? हे सांगितलंच नाही का? काय झालं नाहीये. काही नाही आई. ती काहीतरी उगाच मस्करी करत असते. मस्करी? अगं मला बोलत काय दोघींचं. जाऊ दे. निघ.
वैदेही, अगं काय गोड हसतेस ग. हा, नाही तुला रडायला लावलं ना तर नावाची शलाका नाही. आज कशा अस्वल्यासारख्या उड्या मारायला लावते बघ तुला. काय करतीस? अगं माई, तूच म्हणलीस ना पार्टीत सगळा हिशोब चुकता करायचा. वैदेहीसाठी स्पेशल ज्यूस बनवलाय. आता तू बघतच राहा, हा ज्यूस पिल्यावर ती कशी अस्वलासारखा धिंगाणा घालते ते. हा, आमच्या पोटी जन्माला येऊन ना एकच गोष्ट घेतलीस तू शाले, मक्तेदारांचं नाव. बुद्धी, आमची बुद्धी काही घेता आलेली नाही तुला. गाडो पण तुझ्यापेक्षा शहाण असतं ग, शहाण असतं ते. माई आता मी काय केलंय ग? तू सांगितलं तसंच करते ना. ते करतेस ते चुकीचं करतेस ना. पण लहानपणी सांगितलेली गोष्ट आठवत नाहीये का? काय सांगितली होती मी? राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो, त्यामुळे राक्षसावर किती हल्ला केला तरी त्याला काही होत नाही, तो मरत नसतो. पोपट त्याचा गळा आवळायचा. आता या गोष्टीमध्ये राक्षस कोण आहे हे तरी कळलं का? कळलंय. वैदेही राक्षस नाही, राक्षसी नाही ती. हा, तुला पोपट दाखव. आता या राक्षसीनेचा जीव या पोपटात अडकलाय. तो बघितला का? भाषण पाठ करणारा पोपट. म्हणजे आता नेम कोणावर धरला पाहिजे